स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। नगर परिषद कार्यालयीन अधीक्षक जे आहेत तर यांच्याकडून जी माहिती आहे, इत्यंभूत माहितीची प्रक्रिया जी आहे, तर आता मान्सून पूर्व हे साफसफाई विभागाचे सुपरवायझर म्हणून ज्यांच्याकडं जबाबदारी आहे, तर यांनी ज्या काही निवेदनं जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आल्यानंतर तुम्ही नगर परिषदच्या माध्यमातून आपण मान्सून पूर्व जी काही तयारी जी आहे, जे आढावा जो आहे, तर त्या शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये आतापर्यंत आपण कुठं कामं केलेली आहेत व स्वच्छतेचं काम कोणकोणत्या ठिकाणी केलेलं आहे। अनेक ठिकाणी जे आहे तर नाले जे आहेत तर म्हणजे स्वच्छतेचं काम जे आहे तर ज्यावेळेस निवेदनं प्राप्त झाले त्यानंतर सुरुवात झालेली आहे। तर याची आजपर्यंत किती नाले आपण स्वच्छता केले? आजपर्यंत आपण BBC आपण फोकस केलेले नाला मॅन चालू केले आपण। त्यानंतर मुख्य नाला आहे त्याचे JCB द्वारे आपण स्वच्छता केली, पण पावसाळा भाग आपल्याला ते पूर्ण करता नाही आले। जिथं JCB बसतं आपण तिथं ते पण नाला बी मोकळा केला, रुंदीकरण केलं। तुम्ही सांगा की मलंगशाह मस्जिद के पास की जो नाला है सबसे बड़ा नाला परसूर तालुके का वो क्यों नहीं हुआ? केलेले ठिकाणं कोणकोणते ते तुम्ही सांगा, म्हणजे आमच्या ज्या मीडिया प्रसिद्धी माध्यमाच्या द्वारे कळू द्या की नगर परिषदनं किती म्हणजे स्वच्छता जी आहे तर केलेली आहे आणि या निवेदनावरती कसा सकारात्मक विचार झालेला आहे का नगर परिषद का म्हणजे नुसतं एक आट्यापाट्या टाकण्याचं काम जे आहे ज्याला आपण म्हणतो तेच या जे 23 परमनंट जे काही कर्मचारी आहेत तर यांच्याकडून होताना आपल्याला दिसतंय, असं काय वाटतं? सर आता तसे 23 मध्ये शक्यत नाही आहे आणि आपण ॲडजस्ट करायला लागलो 2 सीटमध्ये। आपला जो मुख्य नाला आहे समजा मेन नाला, मुख्य नाला ते आहे गीतांजलीपासून तर समजा मोंढा विभागातला तो नाला आपण JCB काढला। हा गाव भागाचा नाला, त्याच्यानंतर आपण पोलीस चौक आपण तिथून आपण तो नाला आंबेडकर नगरमध्ये काढण्यात आला। त्यानंतर नाला मेनमध्ये आपण शिवाजीनगरचे अजय देसाईच्या घराजवळ तो भाग काढला। त्याच्यानंतर जो जाणारा मुख्य नाला आपला मलंगशाह मानला आंबेडकर नगरला जाणारा तो नाला साहेब, नाल्या किती किलोमीटर आहे आपल्या शहरामध्ये, किती किलोमीटर नाली आहे? आज आपण स्वच्छता आहे ती आपण केव्हा चालू करणार आहे आणि किती दिवसात ती पूर्ण होईल ते काम आपण कशा पद्धतीने गाव विभागातील आपण चौक ते सांगा बोला। आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी जे निवेदन दिले होते त्या निवेदनाबाबत संबंधित नगरपालिका अधिकारी यांना आदेशित केलेले आहे। त्याप्रमाणे काही कामं मार्गी लागलेले आहेत, उर्वरित काम मार्गी लावून घेण्यात येते। आज जयंती जे आहे तर म्हणजे तालाबंद आंदोलन केलेलं आहे, याच्यापूर्वी त्यांनी तालाबंद जे त्यांचे जे उपोषण आहे ते मागे घेऊन नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे ही विनंती। CO साहेब आल्याशिवाय ताला उघडणार नाही, प्लीज विषय खतम। ज्या लोकांचे काम आहे ते तिकडे जायचं।
काम वो मस्जिद के सामने का पानी क्या वो मेन रोड के थोड़े 70 मीटर का परिषद कार्यालय परतूर नगर परिषदच्या कार्यालयाला आज सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे काही जे पदाधिकारी आहेत व तसेच नगरसेवक आहेत यांनी जे आहे टाळे ठोको आंदोलन जे आहे तर ते केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि या नगर परिषदच्या कार्यालयाच्या ज्या पायऱ्यावरती जे आहे तर तळ ठोकून बसलेले जे पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा आहेत, कारण की गेल्या अनेक दिवसापासून मान्सूनपूर्व जी काही शहरामधील जी काही घाण आहे, नाल्याचं साम्राज्य आहे, साफसफाई आहे, हे करण्यासाठी अनेक वेळोवेळी त्यांनी निवेदनं सुद्धा म्हणजे मुख्य अधिकारी नगर परिषद परतूर यांना दिलेले आहेत, परंतु मात्र याच्यावरती ठोस कुठलीही कारवाई न झाल्यामुळं आज त्यांनी जे हे पाऊल जे आहे तर हे उचललेलं आहे. बरेच जे काही सन्माननीय नगरसेवक जे या ठिकाणी आहेत तेलगरजी, त्याचबरोबर जे की राखे नाना यांच्याकडे मी थेट जातो की त्यांना विचारणा करतो की काय नगर परिषदनं ज्या काही जी मानवी सनद आहे, जे मूलभूत हक्क आणि अधिकार जे आहे तर या मूलभूत हक्क आणि अधिकाराची पायमल्ली करण्याचं काम नगर परिषद परतूरकडून होतंय का? आणि शहरामध्ये जो आता मे महिन्यामध्येच मान्सून दाखल झालेला आहे आणि मान्सून दाखल होण्याच्या अगोदरच ह्या सगळ्या स्वच्छता जी आहे तर या स्वच्छतेचं काम व्हायला पाहिजे होतं असं तुम्हाला वाटतं का? आणि काय प्रक्रिया आता तात्काळ त्यांनी केली पाहिजे? दरवर्षी मान्सूनपूर्व नाले सफाई केली जाते. यावर्षी नाले सफाई मान्सूनपूर्व करावी यासाठी आम्ही दाखल काळजी घेतली पाहिजे आणि आमचे सर्वच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते माननीय मुख्याधिकारी साहेबाला भेटले. त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत मान्सूनपूर्व नाले सफाई करू, परंतु आज पाहू येतो शहरामध्ये कुठेही तेलगड साहेब म्हणले तसं एक 4-2 ठिकाणी नाले सफाई झाली, बाकी सर्व ठिकाणी नाल्या तुंबलेल्या आहेत. त्याच्यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि आता आपण सर्वच जण टीव्हीवर पाहतो की कोरोनाची साथ येऊ पाहते आणि ही जर नाले सफाई किंवा ही जर घाण अशीच राहिली तर कदाचित परतूर शहराला कोरोनाचा विळखा पडू शकतो. म्हणून माननीय प्रशासनानं गांभीर्यानं ही गोष्ट घेऊन तात्काळ नाले सफाई सुरू करावी अशी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं प्रशासनाला विनंती करतो. धन्यवाद आपण या दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियाबद्दल. कॅमेरामॅनचा हनुमंत. बापू ये लाव मार गया बापू सांग. आज जे नगर परिषदला सकाळी नगर परिषद कार्यालयाचं कामकाज सुरू होण्याच्या अगोदर आपण इथं नगर परिषदला जे आहे तर म्हणजे लॉक जे आहे तर ओपन करून न देण्याचं कारण काय आणि प्रश्न जे आहेत नागरिकांचे, जे मार्गदर्शक सनद जी आहे नागरिकांची जे मूलभूत कर्तव्य आहेत, हक्क आणि अधिकार वेळोवेळी नगर परिषदनं न काम केल्यामुळे आज तुम्हाला जो मनस्वी त्रास होत आहे तर त्याबद्दल आपलं काय मत आहे? आज आम्ही परतूर नगरपालिकेला राष्ट्रवादी काँग्रेस परतूर शहरातर्फे हे नारळ ठोकलेलं आहे. परतूर शहरातील ज्या मूलभूत सुविधा आहेत ते देण्यास परतूर नगर परिषद साफ अयशस्वी ठरलेली आहे. परतूर नगरपालिकेतील स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी मागील 3 महिन्यापासून त्यांचं वेतन न झाल्यामुळे काम बंद आंदोलन केलेले आहे व वेळोवेळी होणाऱ्या अवकाळी पावसामुळे नाल्या तुडूंब कचऱ्यानं भरलेल्या आहेत. त्या नाल्यातील कचरा उपसण्यास देखील नगरपालिकेकडे कर्मचारी उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. तसेच मलंगशहा या गावातील मुख्य भागातील मलंगशहा चौक, मार्गी दिल्ली, गड्डा कॉलनी, मैदूर कॉलनी येथे पाणी पुरवठा 20 ते 21 दिवसापासून बंद आहे. या संदर्भात आम्ही 8 दिवसापूर्वी नगरपालिकेला निवेदन दिलं व त्या निवेदनातच आम्ही या समस्याविषयी उहापोह केलेला होता, परंतु नगरपालिकेनं कोणतीच ठोस कार्यवाही न करता केवळ थातूर उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला. त्या निषेधार्थ आम्ही आज हे आंदोलन शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं केलेलं आहे. आज या ठिकाणी राष्ट्रवादी
काँग्रेस शरद पवार गट युवा नेते कपिलभाई आकाश यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही नगरपालिकेला टाळे ठोकून आंदोलन केलेलं आहे. यापूर्वी आम्ही 8 ते 10 निवेदनसुद्धा दिलेले आहे आणि त्या निवेदनातसुद्धा उल्लेख केला की आम्ही टाळं टाकणार. सीओ साहेबांना सांगितलं होतं की 8 दिवसात मी पूर्ण काम करून घेईन. गेल्या 23 दिवसापासून ती पाईपलाईन फुटलेली आहे आणि 23 दिवसापासून त्या भागामध्ये जनतेला पिण्यासाठी पाणी नाही. वारंवार पाणी पुरवठ्याला सूचना देऊनसुद्धा काम झालं नाही. राहिला प्रश्न नाली सफाईचा, एकही नाली सफाई नाही. फक्त काही 1-2-3 घंटे JCB चालविला आणि बंद केलं. यानंतर नाल्या तुडुंब भरलेले आहे. गृहिणीने आपला कचरा 8-8 दिवसापासून घरात साठवून ठेवला. 2 ते 3 आपे फक्त चालू आहे. या साऱ्या मूलभूत सुविधापासून परतूर शहरातील जनता ही त्रस्त झालेली आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेबांना माझं निवेदन आहे, विनंती आहे की या लोकांचा जे पगार झालेला नाही, 3-3 महिन्यापासून काम बंद आहे. 3 महिन्यापासून काम बंद असू का आहे तर म्हणले पगार नाही. मग मान्य जिल्हाधिकारी साहेबांना मी विनंती करतो की DPDC प्रस्ताव टाकलेला आहे, त्या ठिकाणी त्यांचं पेमेंट करण्यात यावं आणि जनतेला सुविधा देण्यात यावं. नसता यानंतर आम्ही आत्मदहनाचा प्रयत्न करू. धन्यवाद.